बालमित्रांनो, आज आपण बैलपोळा या सणाविषयी एक छोटासा निबंध लिहिणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो. अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. बैल शेतकऱ्यांसाठी राब-राब राबतो. शेतकरी सुद्धा बैलाला जपतो. ग्रामीण भागात सर्जा राजा, ढवळ्या पवड्या अशा नावाने बैल जोड्या प्रसिद्ध असतात. बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलाला स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांना रंग लावला जातो. शिंगे रंगवली जातात. गळ्यात घुंगराच्या माळा घालतात. पाठीवर झुली टाकतात. बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. बैलांसाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. या दिवशी बैलांना विश्रांती असते. शेतकरी कोणतेही काम त्यांच्याकडून करून घेत नाहीत. वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांसाठी वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा आनंदाचा सण आहे. बैलाप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. धन्यवाद.